आणि इकडे मुंबई विमानतळ परिसरातील सर्व आस्थापनांवरती मार्च अखेरपर्यंत म्हणजे पुढच्या 15 दिवसात मराठी पाट्या लागतील अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाकडून हायकोर्टात दिली गेली आहे। मध्यंतरी कोविड काळात यात विलंब झाला अशी कबुली सुद्धा प्रशासनाच्या वतीने हायकोर्टात दिली गेली। अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतात। अमेय, मराठी पाट्यांसंदर्भातला हायकोर्टाचा आदेश नेमका काय होता आणि विमानतळ प्राधिकरणाने हायकोर्टात ग्वाही आता काय दिली आहे पाट्यांसंदर्भात? न्यायालयात हा मुद्दा केवळ मराठी पाट्या आस्थापनांवरती असल्याचा मुद्दा नाहीये, तर संपूर्ण T2 टर्मिनल्स आणि आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहेत तिथं जे दिशादर्शक फलक आहेत किंवा ज्या प्रवाशांसाठी ज्या सूचना देणारे फलक आहेत ते सुद्धा इंग्रजीप्रमाणे मराठी भाषेतही असावेत अशी या मागणी याचिकेतनं करण्यात आलेली आहे। गुजराती विचार मंच या संघटनेतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे आणि ही याचिका ऐकण्यासाठी त्यांनी हायकोर्टात 1 लाख रुपये डिपॉझिट सुद्धा केलेत, कारण की ही याचिका ऐकण्यापूर्वी तुम्हाला ही रक्कम जमा करावी लागेल असे हायकोर्टाचे निर्देश होते। त्यानुसार त्यांनी 1 लाख रुपयाची डिपॉझिट देऊन या याचिकेवरची सुनावणी घेतली आहे। मुंबई विमानतळ प्राधिकरणाने सुद्धा या आदेशाला आणि या संदर्भात केंद्र सरकारचे जे काही निर्देश आहेत त्यांना लक्षात घेता आश्वासन दिलेलं होतं गेल्या नोव्हेंबर महिन्यात की मार्च 2024 म्हणजे येत्या 15 दिवसात जी मुदत संपते तोपर्यंत संपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात जो भाग इमिग्रेशनच्या बाहेर आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय सीमेच्या बाहेर आहे तिथं सुद्धा आम्ही मराठी पाट्या, दिशादर्शक फलक, सूचना फलक हे सगळं मराठीत करू असं आश्वासन दिलेलं होतं। कारण की जरी तो भाग आंतरराष्ट्रीय सीमेत असला तिथं मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकारचं तितकं नियंत्रण नसलं तरीही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करणाऱ्या जास्त लोकांची संख्या ही मराठी लोकांची संख्या असते। खेडेपाड्यातनं लोक येतात, त्यामुळे त्यांना बऱ्याचदा इंग्रजी भाषा समजण्यास त्रास होतो किंवा त्यांना ती कळत नाही, त्यामुळे त्यांची बऱ्याचदा ती भरकटतात। हाच भाग टाळण्यासाठी त्यांच्या बोली भाषेत किंवा इकडच्या स्थानिक भाषेत सुद्धा सूचना फलक आणि दुकानांवरच्या पाट्या या सगळ्या गोष्टी दाखवाव्यात, जेणेकरून हा गोंधळ होणार नाही आणि स्थानिक भाषेचा सन्मान सुद्धा केला जाईल। त्यामुळे या संदर्भात आम्ही मार्च 2024 पर्यंत संपूर्ण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मराठी सूचना फलक आणि मराठी पाट्यांनी सुसज्ज करू असं आश्वासन मुंबई विमानतळ प्राधिकरणाने दिलेलं। हे काम आता कुठपर्यंत आलेलं आहे हे आज प्राधिकरणाकडून हायकोर्टात स्पष्ट केलं जाईल। त्यानंतर या याचिकेचं भविष्य आणि या संदर्भातले पुढचे निर्देश मुंबई उच्च न्यायालय आज जारी करू शकतं। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।